तर जरूर मैदानाच्या आतमध्ये गोटगावचा संघ जय बजरंग गोटगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. टॉस जिंकलाय, नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय. 5 ओव्हरचा सामना आहे. नवीन चेंडू दोन्ही साईडनं दिला जाईल ही सूचना आहे. तर जाऊया मैदानात एक दुसऱ्या बाजूने देखील जय हनुमान गांधरे संघ आपण पाहतोय. वाडा तालुक्यातील एक चांगला संघ आहे, एक चांगली टीम आहे. सकाळच्या मॉर्निंग सेशन मध्ये दुसरा सामना आपण पाहतोय. मंचावरती आपण पाहतोय सन्माननीय सन्माननीय आदरणीय विशालजी ढोणे साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन आपण पाहतोय. मी कॅमेरामॅनना विनंती करेन की आपण मंचाकडे फोकस करायचा आहे. माननीय विशालजी ढोणे साहेबांचं स्वागत करण्याकरिता मी पंकज गवळी आपणास विनंती करतोय की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे, सत्कार करायचा आहे ढोणे साहेबांचा. आमच्या स्पर्धेला आज त्यांनी या ठिकाणी भेट दिली. पंकजजी गवळी आपणास विनंती आहे. मैत्री ग्रुपचे टीम मेंबर यांच्या शुभ हस्ते ढोणे साहेबांचा या ठिकाणी सन्मान सत्कार होताना आपण पाहतोय. धन्यवाद, वेलकम. आपण जरूर ह्या स्पर्धेकरिता या ठिकाणी आलात. तर जरूर दोन पंच पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करताना एका बाजूने राहुल सांबर असेल, दुसऱ्या बाजूने सूरज कणोजा हे दोन पंच मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. जय बजरंग घोटगावचा संघ भिवंडी तालुक्यातील हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वेलकम, त्यांचंही सहर्ष स्वागत. आज सकाळच्या सत्रामध्ये दुसरा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. तर ह्याच परिसरातून वाडा तालुक्यातील जय हनुमान गांधरी हा संघ देखील नकुल त्याच तोडीचा संघ आहे. एक चांगला संघ, एक चांगली टीम म्हणून या टीम कडे पाहिलं जातं. आणि टॉस हरल्यानंतर बॅटिंग त्यांना मात्र प्रथम करावी लागेल. एक चांगलं ग्राउंड मैत्री ग्रुप आयोजित भव्य प्रतियोगिता बिरसा मुंडा चषक 2025 च्या रूपानं प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही प्रतियोगिता आपण पाहतोय. आणि प्रमुख फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करताना आपण पाहतोय. चांगलं दृश्य, चांगलं चित्र मैदानाचं या ठिकाणी आपण पाहतोय. चांगलं वातावरण. ह्या स्पर्धेला 7व्या दिवसाला शुभारंभ ऑलरेडी झालेला आहे. एक सामना आजच्या दिवसात आपण पाहिलाय आणि त्यानंतर हा दुसरा सामना या ठिकाणी सुरू होताना मैदानाच्या आतमध्ये दोन प्रारंभिक बल्लेबाज जरूर क्रीज वरती जाताना तुम्ही पाहू शकाल. तर दुसऱ्या बाजूने जय बजरंग घोटगाव संघ अगोदरच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी डिसाइड केलं होतं क्षेत्ररक्षण करण्याचं. 5 ओव्हरचा सामना आहे. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहूया काय करेल. एका बाजूने गांधरे हा संघ, जय बजरंग गांधरे संघ जरूर एक चांगला संघ आहे. चांगली सुरुवात करण्याची आशा असेल, चांगला स्टार्ट देण्याची उमेद असेल आणि चांगला स्कोर बोर्ड वरती लावण्याची उमेद असेल. पाहूया दोन नाव येतील आमच्यापर्यंत. कोण कोण बॅटर्स आहेत. आमचे स्कोरर राहुल चौधरी मेन फ्रॉम सातखोर गावचा हा स्कोरर. त्याच्यासोबत आमचे समालोचन कक्षामध्ये साथीदार समालोचक म्हणून नकुल बसवत. आंबेघरचा आवाज, ह्याच विक्रमगड तालुक्यातील एक जबरदस्त आवाज, एक चांगला समालोचक, तो देखील आमच्या सोबत आहे. त्यांचंही पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच क्रमांक दुसरा, 7व्या दिवसातला दुसरा सामना या ठिकाणी सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर पाहूया. गोलंदाज जय बजरंग घोटगाव संघाचा हा गोलंदाज या ठिकाणी सज्ज होईल. तर दुसऱ्या बाजूने जय हनुमान गांधरी संघाचा प्रमुख बॅटर ऑन ए स्ट्राइकला आहे.
निखिल आणि विवेक ची जोडी या ठिकाणी आपण पाहतोय. निखिल एक चांगला अष्टपैलू दर्जाचा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. वाडा तालुका क्रिकेटचं चांगलं नाव या ठिकाणी पाहूया. विक्रमगड तालुक्यामध्ये आणि दारडी गावामध्ये अशोक पाटील मैदानावरती काय करेल. पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज. पहिलाच बॉल हवेत खेळला गेलाय. चेंडूच्या खाली फिल्डर क्षेत्ररक्षक आलाय. गुड टेकन. पहिल्या बॉलवर निखिलच्या रूपानं या ठिकाणी गांधरे संघाचा पहिला ओपनर इथे बाद झालाय. गोल्डन डकच्या शिकार पहिल्या चेंडूवर. सुरुवात नकुल हलकीशी कमजोर म्हणायला हरकत नाही, कारण पहिल्याच बॉलवर गांधरे संघाचा प्रारंभिक ओपनर शून्यावरती गोल्डन डकच्या शिकार गुण बाद झालाय. यावेळेस पहिली सफलता भुवन या गोलंदाजाला आपण बघू शकतो आणि पहिल्या चेंडूवरती यावेळेस मात्र विकेट बाद केले. तुमचेच महत्वाचा फलंदाज निखिलला माघारी परतावा लागेल. आपण सामना बघू शकतो. तुमचेच एका बाजूने जय हनुमान गांधरे संघ बघायला मिळला जातोय, तर दुसऱ्या बाजूने जय बजरंग घोडगाव या संघाला आपण बघतोय. पहिला गडी बाद झालाय. त्याच्यानंतर पुढील फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती महेश या फलंदाजाला मैदानामध्ये बघू शकतोय. बघा सुरुवात थोडीशी मात्र खराब होताना मैदानामध्ये दिसली जाते. 5 षटकांचा सामना असेल. यावेळेस मात्र बघूया किती मोठं टोटल लावलं जाईल. आजचा दिवस कमालीचा रंगला जाईल. चांगल्या संघाचा सहभाग आजच्या दिवसामध्ये आजच्या गटामध्ये दिसला जातोय. गेले 6 दिवस या ग्राउंड वरती कमालीची स्पर्धा मात्र मैदानामध्ये बघायला मिळली गेली. मैत्री ग्रुप आयोजित या बिरसा मुंडा चषकामध्ये चांगल्या संघांचा समावेश गेले 6 दिवस आपण बघितलाय. आजचा 7वा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा चांगले टॉप क्लास संघ या ठिकाणी मात्र दिसले जातील. आणि 2 चांगले संघ जय हनुमान गांधरे आणि जय बजरंग घोडगाव. पुढचा चेंडू या क्षणी पुन्हा एकदा ती चुकी केली. जेल होईल का पुन्हा एकदा. आणि यावेळेस मात्र सलग दुसऱ्या चेंडूवरती दुसरा जेल. 2 गडी बाद झाले ते जय हनुमान गांधरे या संघाचे. नक्कीच नक्कीच नकुल 2 मोठ्या विकेट्स या ठिकाणी बाद झाल्यात. नक्कीच कुठेतरी थोडस विचार करून खेळावं लागेल, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. सुरुवातीचं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि एका बाजूने जरूर आपण घोडगाव सारखा भिवंडी तालुक्यातील एक चांगला संघ या मैदानावरती पाहतोय. 2 विकेट शून्यावरती बाद झाल्यात, कारण 2 चेंडूवरती 2 गडी बाद झालेत जय हनुमान गांधरे ह्या संघाकडून. नक्कीच पुढचा फलंदाज 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आगे कुछ करताना, कारण ह्या वेळेस नकुल ऑन हॅट्रिक गोलंदाज जरूर आपण पाहतोय. जय बजरंग घोडगाव संघाचा गोलंदाज टीम भिवंडी तालुक्यातील हा संघ आहे आणि इथे मात्र ऑन हॅट्रिक बाय गोलंदाज म्हणायला हरकत नाही. पाहूया हॅट्रिक बॉल कशा प्रकारे येईल, कारण ह्या वेळेस गांधरे संघाचा नो बॅटर ऑन क्रीजला स्ट्रायकर एंड वरती आहे. 5 ओव्हरचा सामना आहे. चेंडू क्रमांक पहिल्या षटकातला तिसरा हॅट्रिक बॉल टाकण्याकरिता गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वर सज्ज झालाय. ओ हॅट्रिक होईल का? ओ मिस बाय हॅट्रिक. इथे गुड ट्राय बाय फिल्डर. चांगला प्रयत्न, झेल सुटलाय आणि इथे हॅट्रिकचा चान्स जरूर गेलाय गोलंदाजाकडून. गोलंदाजी लाजवाब होताना पहिली धाव गांधरे संघाकडे येताना आपण पाहतोय. यावेळेस 1 धाव खातो ओपन केलंय संघाचं. आता मात्र स्ट्रायकर एंड वरती सलामी बॅटर्स भुवी जरूर विवेक हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकला ह्या खेळाडूला आपण पाहतो. डावखुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूया चेंडू क्रमांक 4था टाकण्याकरिता गोलंदाज जरूर सज्ज झालाय. दूर एंड कडून आपल्या बॉलिंग मार्क वरती. आतापर्यंत 1च धाव आहे. 2 गडी जरूर बाद झालेत. पुढचा चेंडू गोलंदाज टाकण्यासाठी अपील 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 आणि इथे अपील पंचांनी स्वीकार केलंय आणि इथे पुढचा फलंदाज देखील बाद ठरवला गेलाय. पायचितच्या रूपानं, LBW च्या रूपानं हा देखील फलंदाज बाद होताना आपण पाहतोय. थोडीशी सुरुवात या ठिकाणी जरूर नकुल सांगायला हरकत नाही की थोडीशी सुरुवात जर पाहिली ना तर गांधरे संघाची कमजोर आहे. लगभग 3 फलंदाज पहिल्या षटकात 4च चेंडूवर नकुल बाद झालेत. फक्त 1 धाव आहे स्कोर बोर्डला आणि या ठिकाणी लगभग 3 बॅटर्स मैदानातून बाहेर जाताना आपण पाहिले गेलेत. काय सांगशील जशा प्रकारे जय बजरंग घोडगाव संघाची गोलंदाजी स्टार्ट झाले. बट बॉलिंग यार इज द ब्युटिफुल गेंदबाज. जबरदस्त गेंदबाजी.
जरूर ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजाने सुरुवात केली भुवन या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने मात्र चेंडूचा मारा केलाय कारण की समोर एक चांगली फलंदाजी क्रम दिसला जातोय निखिल विवेक तसेच बाद होणारा फलंदाज महेश म्हणजे टॉप ऑर्डरचे तिन्ही फलंदाजांना माघारी धाडलंय गोलंदाजाने काय कमालीचं षटक आलंय सध्या तरी पहिल्या 4 चेंडूवरती 3 फलंदाजांनी या ठिकाणी माघारी परतावणं एक कमालीची गोलंदाजी हे म्हणायला हरकत नसेल ज्या पद्धतीने मात्र चेंडूचा मारा केलाय पुढील 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे पुढील फलंदाज मैदानावरती जयेश हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होतोय एक धाव येईल का पण तो मिसफील्ड यावेळेस मात्र मिसफील्डच्या बळावरती 4 धावा मिळल्या जातील टीमला आणि यावेळेस मात्र नक्कीच एक चांगला चौकार म्हणायला हरकत नसेल विकेट भरपूर बाद झाल्या होत्या या ठिकाणी धावा कमी धाव फलकावरती होत्या त्यामुळे हा चौकार कुठेतरी लाभदायक ठरला जाईल फलंदाजी करणाऱ्या टीमला या ठिकाणी मेहनत पुढील फलंदाजांना करावी लागेल सुरुवात भले थोडीशी खराब झाली तर या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल या खराब सुरुवातीमधून बाहेर पडण्यासाठी आणि आयुष्यामध्ये आपण किती उंची गाठली यावरून यशाचं मोजमाप होत नाही तर खाली पडल्यावर आपण किती वेळा उचलली म्हणून पुन्हा उभे राहतो यावरूनच ते मोजता येतं या ठिकाणी मेहनत घ्यावी लागेल पुन्हा एकदा एका धावेचा प्रयत्न केला जाईल या चेंडूत एक सिंगल धाव बघायला मिळली जाते षटकाचा खेळ इथेच कंप्लीट होताना आपण बघू शकतो धाव संख्या धावल कधी 6 धावा यस नकुल 6 धावा जोडल्या गेल्यात 6 वरती 3 गडी बाद झालेत आतापर्यंत पुढचे षटक फर्स्ट वॉर्निंग या ठिकाणी प्लीज टीम मीटिंग करू नका ही सक्त वॉर्निंग पंचांकडून घोडगाव संघाकरिता आलेले आहे लगेच पुढचा गोलंदाज या ठिकाणी निवडायचा आहे जरूर एक चांगला संघ या ठिकाणी नकुल भिवंडी तालुक्याचं क्रिकेट जर पाहिलं ना तर अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारत देशात टेनिस बॉलचं चांगले क्रिकेट म्हणून ओळख आहे भिवंडी क्रिकेटला आणि त्याच भिवंडी तालुक्यातील हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जय बजरंग गोडगाव भिवंडी असा हा संघ मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर वाडा तालुका क्रिकेट देखील खूप चांगलं क्रिकेट आहे आपल्या पालघर जिल्ह्यातील एक चांगलं क्रिकेटचं तालुका म्हणून ओळख आहे वाडा तालुक्यातील हा गांधरे संघ देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जरूर सुरुवात कुठेतरी थोडी कमजोर झाली परंतु वापसी करण्याची ताकद आणि कमबॅक करण्याचा जज्बा ह्या संघाकडे देखील आहे पाहूया गोलंदाजी मार्कवर नो गोलंदाज म्हणून हर्षल ह्या वेळेस गोलंदाजी अटॅक वरती येताना आपण पाहतोय षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचे षटक आहे ह्या वेळेस पहिला चेंडू ह्या षटकातला गोलंदाज आउट ऑफ द स्टंपचा चेंडू चांगला चेंडू ह्यावेळेस एक पाऊल पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा आपण पाहिला स्विंग होणारा आपण पाहिला आणि इथे मात्र फलंदाज बीट होताना देखील पाहिला गेला डॉट बॉल आलाय पहिला चेंडू डॉट षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना राईट टर्म ओव्हर द विकेट फुलटॉस चेंडू काय घडेल पंचांनी विमर चेंडू घोषित केलाय नोचा इशारा आहे इथे चौकार कॉइन लेग क्षेत्रातून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना 5 धावा या बॉल वरती येतील कारण दुसरा चेंडू होता और नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल इथे मात्र एक चांगली संधी आहे जरूर बॅटिंग ऑर्डरला स्ट्राइक वरती जो फलंदाज आहे त्याच्यासाठी एक चांगली संधी म्हणायला हरकत नाही जयेश नावाचा हा खेळाडू आपण पाहतोय गांधरे संघाकडून फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक बॉल इथे खास करून हा चेंडू जर पाहिला ना तर फ्री हिटचा आहे कारण याच्या अगोदरचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला होता नोचा आणि हा बॉल आहे हॅट्रिक बल्कि फ्री हिटचा बॉल आहे गोलंदाज तयार पुन्हा एकदा फ्री हिट बॉल ड्राइव्ह केलाय चांगला फटका आहे सीमारेषेवरती चेंडू फीड होईल एक धाव प्रयत्न दुसऱ्या धावेचा सफल ठरलाय 2 धावा या ठिकाणी कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट्स चांगलं कमबॅक दुसऱ्या षटकामध्ये जरूर आहे कारण वापसी करणं आवश्यक आहे नकुल सुरुवातीला धाव्या जरूर कमी आल्या विकेट्स जरूर 3 गेल्यात परंतु अजूनही गांधरे संघाकडे एक चांगला बॅटिंग ऑर्डर आहे आणि खास करून ह्या षटकामध्ये चांगल्या धावा एक चौकार देखील आपण पाहिला फुलटॉस बॉल वरती त्यानंतर 2 धावा देखील फ्री हिटच्या चेंडू वरती आल्यात पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट
आखोटाप्याचा बॉल यावेळेस पुल केलाय चेंडूला, गॅप मध्ये चेंडू फाईन लेग क्षेत्रातून जातोय सीमा रेषा पार, अजून एक सावकार आलाय इथे. मात्र जरूर एक चांगली बॅटिंग होताना मैदानाच्या आतमध्ये गांधी संघाकडून आपण पाहतोय. चांगली फलंदाजी, वाह क्या बात है. कहते हैं ना निश्चित रूप से सुबह का भूला अगर शाम को लौट आए तो नकुल उसको भूला नहीं कहते. कुछ उसी तरीके नजारे कहने पड़ेंगे. शुरुआत बढ़ेगी अच्छी ना हो लेकिन उसके बाद वापसी कमाल की इस बल्लेबाज की. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट ना, पुढचा चेंडू घी ठरलाय नो बॉल. आकड्यावरती आगे 24 धावा स्कोर बोर्डला आतापर्यंत लागल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज जरूर ह्या ठिकाणी नवीन गोलंदाज म्हणायला हरकत नाही, परंतु इथे मात्र हा बॉल फ्री हिटचा आहे. पुन्हा स्ट्राईकला बॅटर फ्री हिट चेंडूचा सामना करेल. पाहूया रॅक्टम ओव्हर द विकेट. फ्री हिटचा चेंडू आहे, जरूर फिल्डर येतोय चेंडू पर्यंत, परंतु एक धाव घ्या चेंडूवरती येईल. झेल चांगला आपण पाहिला गेला, परंतु फ्री हिट असल्या कारणाने या ठिकाणी एक धाव येईल. टोटल स्कोर बोर्ड अजून थोडं पुढे सरकताना 25 ह्या धावसंख्येवरती चांगली धावसंख्या इथे मात्र जोडण्याचा इरादा आपण पाहतोय. गुड कमबॅक म्हणायला हरकत नाही. चांगली वापसी गांधी संघाकडून. पुढचा चेंडू फुल टॉच, कॅबेलेस कनेक्शन प्रॉपरली. व्हाट अ ब्यूटीफुल टाइमिंग बाय टीम गांधी के बल्लेबाज. क्या बात है. मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार. नकुल पहिलं षटक जेव्हा पडलं ना तेव्हा असं वाटलं की कुठेतरी गोलंदाजी कमालीची होते, परंतु दुसऱ्या षटकामध्ये तुझं काय मत आहे. ज्या प्रकारे दुसऱ्या षटकामध्ये गोडगाव संघाकडून गोलंदाजी झालंय, खूप महागडं ठरलंय दुसरं षटक. नकुल नक्कीच लाडक सरकारी की पहिले षटक जर बघायला गेले तर धावसंख्या फक्त 6 होती. एका षटकाचा खेळ ज्यावेळेस मात्र कंप्लीट झाला होता. बघा पुढील चेंडू, या क्षणी मात्र पुन्हा एकदा फुल टॉस, पुन्हा एकदा षटकार जाईल. कमालीचा कमबॅक यावेळेस मात्र या लढतीमध्ये बघायला मिळलं जात आहे. जय हनुमान गांधी या टीम कडून ज्या पद्धतीने मात्र या षटकामध्ये धावा जमवल्यात. पहिलं षटक एका बाजूने 6 धावांना 3 विकेट बाद झाले होते. या दुसऱ्या षटकामध्ये पलटवार केलाय आणि हेच खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. यावेळेस मात्र धाव संख्या धावबल करते तब्बल 35 धावा. पहिलं षटक एका बाजूने, दुसरं षटक दुसऱ्या बाजूने ठेवलं तर या दोन षटकामध्ये जमीन आसमानाचा फरक दिसला जाईल. कारण की ज्या रीतीने 6 धावा होत्या फक्त पहिल्या षटकामध्ये, नाही या षटकामध्ये जवळपास 29 धावा आल्या असतील. कारण की पहिले षटक फक्त 6 धावा, या क्षणी मात्र दोन षटकांच्या अखेरीस धाव संख्या 35. जय हनुमान गांधी संघाने यावेळेस मात्र कमालीचा कमबॅक केलंय. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने जयेशने मात्र या ठिकाणी डावाला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. जबाबदारी घेत फलंदाजी मात्र चांगली केली जाते. चला गोलंदाजाचं नाव या ठिकाणी कळवायचं मित्रांनो. बघूया दोन षटकांचा खेळ झालाय. भुवन पुन्हा एकदा येतोय. भुवनने पहिले षटक कमालीचं हाताळलंय, त्यामुळे त्याला पुन्हा एकदा संधी दिली जाते जेणेकरून 1-2 विकेट बाद केल्या तर समोरील टीमला आपण अजून प्रेशर मध्ये आणू शकतो. हा प्रयत्न जरूर केला जाईल. कारण की दुसरं षटक आपण बघितलंय, 2 बेमर चेंडू सुद्धा बघायला मिळाले, चौकार षटकांची अतिशय पारी सुद्धा बघायला मिळाले. म्हणजे सर्व काही घडलं गेले दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस भुवन पुन्हा एकदा तीच कामगिरी करेल का? आवश्यकता आहे धावसंख्येला लगाम लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाला करावा लागेल. कारण की 2 षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 35. पहिला चेंडू, या क्षणी हा चेंडू डॉट चेंडू हाताळला जाईल. पुन्हा एकदा त्याच रिदम मध्ये गोलंदाजी करताना दिसला जातोय आणि हे करणं आवश्यक असेल ते म्हणजे जय बजरंग घोटगाव संघासाठी. कारण की समोरच्या टीमने एक चांगलं आव्हान उभं केले पहिल्या 2 षटकामध्ये. पुन्हा एकदा त्याच वेगाने, त्याच रिदम मध्ये, त्याच लाईन आणि लेंथ मध्ये गोलंदाजी केली जाते. यावेळेस मात्र कमालीचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात गोलंदाजाने. भुवन मात्र फुल फॉर्म मध्ये दिसला जातोय आणि पुन्हा एकदा चौथा गडी बाद होईल तो म्हणजे समोरील टीमचा. चौथी शिकार भुवनचे नावे. जरूर नकुल या ठिकाणी एक चांगला गडी बाद केलाय. पुन्हा एकदा एक चांगली साजेदारी या ठिकाणी तोडली गेली. न्यू बॅटर्स पाहूया पुन्हा एकदा. जय बजरंग गांधी संघाचा हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय.
कारण ह्यावेळेस जरूर हलकासा प्रेशर पुन्हा एकदा घेईल. एक चांगली साजेदारी झाल्यानंतर एक विकेटचं पतन. भुवन खरोखर एक चांगला गोलंदाज म्हणून आपण पाहतोय. कारण ज्या रीतीची 30 तरार गोलंदाजी या ठिकाणी करतोय ना, लाजवाब 30 तरार गती, स्विंगिंग बॉलिंग जिसको कहा जा सकता है. चांगल्या प्रकारची गती आहे. लाईन अँड लेंथ देखील चांगल्या प्रकारे ठेवण्याचं काम ह्या गोलंदाजाकडून होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती तो सज्ज होताना यावेळेस रॅट ओव्हर द विकेट न गुड लेन स्पोर्ट वरती चेंडू. यावेळेस देखील एक चांगला चेंडू. जरूर झेल ड्रॉप झालाय परंतु चेंडू लाजवाब होता. पडल्यानंतर चांगला बाउन्स घेणारा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव आली. स्कोरबोर्डची संख्या आपण पाहूया 36 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डला लागल्या गेल्या. 4 विकेट 36 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे. एका बाजूने भिवंडीतला संघ, गोडगावचा संघ आपण पाहतोय. पुढे एकदा गोलंदाज रॅट ओव्हर द विकेट. गती आहे ह्या चेंडूवरती परंतु रोखला गेलाय. डीप मध्ये चेंडूला विकेटच्या पाठीमागे. जरूर जर चेंडू गेला असताना कदाचित 4 धावेसाठी निघून गेला असता परंतु चांगली विकेटच्या पाठीमागे फिल्डिंग बनायला हरकत नाही. यावेळेस चेंडू रोखला गेलाय. एक धाव येईल. 37 धावसंख्या तब्बल स्कोर वरती लागली गेली. 4 गडी बाद 37 धावा. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. स्टेप आउट. तिथे मात्र जरूर हलकासा कदमों का उपयोग. चेंडू ह्या षटकातले पाहूया 2 शेष आहेत. अंतिमचे 2 चेंडू आपण शिल्लक पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज भुवन आपल्या गोलंदाजी मार्कवर. कमालीची गोलंदाजी ह्या मॅच मध्ये होताना आपण पाहतोय भुवन या गोलंदाजाकडून. यावेळेस देखील चांगला चेंडू. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साइडला गेलाय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या दिशेनं. सिंगल धाव येईल. 38 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्या गेल्यात. तिसरे षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू आहे ह्या षटकातला. कारण दुसरे षटक नकुल ह्या सामन्याला कल्लाटणी देणारं षटक म्हणायला हरकत नाही. जवळजवळ 29 धावा दुसऱ्या षटकामध्ये जरूर गोडगाव संघाने खर्च केल्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ह्यावेळेस झेल होईल का? कॉटन बोल्ड. जरूर कॉटन बोल्ड. बिग कॅच. गडी बाद झालाय. इथे मात्र कॉटन बोल्डच्या रूपानं फलंदाज बाद होताना आणि इथे मात्र 5वा गडी बाद झालाय. धावसंख्या आहे संपूर्ण 5 विकेट हे मात्र भुवनच्या नावावरती आहेत. कमालीची गोलंदाजी. काय गोलंदाजी झाली नकुल, काय सांगशील? कारण एका गोलंदाजाने 2 षटकांमध्ये 5 गडी बाद केलेत परंतु एका गोलंदाजाने एका षटकामध्ये 29 धावा दिल्यात. हे जमीन आसमानचं अंतर. जसं तू मागे वर्णन केलंस की हा मॅच मध्ये 2 अलग अलग सीन आपण पाहिले. जमीन आसमानच्या अंतराचं ऍक्शन आपण पाहिलंय. काय सांगशील? नक्कीच कौतुक करावं गेलं. क्वालिटी गोलंदाजी काय असते याचे उत्तम उदाहरण पेश केले गोलंदाजाने असं म्हणायला हरकत नसेल. कारण की समोरचा संघ एका बाजूने दुसरं षटक जर नजर टाकली तर भरपूर धावा जमवल्या होत्या. यावेळेस पुढील गोलंदाज दर्शन बघायला मिळला जाईल. 4थं षटक घेऊन आलाय. पहिला चेंडू या क्षणी उंच मारलाय. झेलचा प्रयत्न केला जाईल आणि या क्षणी 6वा धक्का बसला जाईल. 6वी विकेट डाऊन होते, बाद होते. ती म्हणजेच जय हनुमान गांधरे संघाची. एका बाजूने धावा तर चांगल्या पद्धतीने आल्यात पण दुसऱ्या बाजूने विकेट मात्र भरपूर बाद झालेत. ही थोडीशी चिंतेची बाब आहे म्हणजेच जय हनुमान गांधरे या संघासाठी. कारण की धावा तर आल्यात पण विकेट सुद्धा बाद झाले ते 6. ही थोडीशी चिंतेची बाब ठरली जाईल. नक्कीच नक्कीच नकुल ही चिंताजनक बाब म्हणायला हरकत नाही टीम कॅप्टन साठी. कारण
5 ओव्हरच्या मॅच मध्ये चौथ्या षटकापर्यंत जवळजवळ 6 गडी बाद झालेत नकुल आणि हा पहिला चेंडू देखील आहे कारण इथून देखील नकुल पाहिलं ना तर अजून येणारे कमीत कमी 11 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि पूर्ण 11 चेंडू खेळतील की नाही हा प्रश्न देखील या ठिकाणी जरूर गांधरे संघावरती निर्माण झालाय परंतु नो बॅटर काय करेल वो कहते हैं ना कि रन्स तो बनेंगे पर विकेट बचा क्या विकेट बचाने में सफल होगी गांधरे की टीम या ऐसा नहीं होगा आइए देखते हैं पुढचा चेंडू गोलंदाजी मार्ग पर यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज गोटगाव संघाचा गोलंदाज आहे चांगली गोलंदाजी करताना पाहिला गेलाय पहिल्या चेंडूवरती ऑन साइडला ओ दिशा से भटके तो पडेंगे फटके ह्या वेळेस दिशा इन चेंडू चौकाराकरिता पाठवून दिलाय फाईन लेग क्षेत्रातून चेंडू चाललाय सीमारेषा पार बिग बाउंड्री चौकारालाय पुन्हा एकदा धावसंख्या आपण पाहूया 42 या आकड्यावरती नकुल विकेट जरूर गेलात परंतु धावांची गती देखील खूप चांगली आहे चौथं षटक मार्गस्थ आहे चेंडू फक्त 2च टाकून झालेत 42 धावा 6 गडी बाद म्हणजे कुठेतरी धावा देखील गांधरे संघाच्या खूप चांगल्या स्कोरबोर्ड वरती लागल्या गेल्यात काय सांगशील नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीने मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये अडचणी येतात टीमला चेसिंग करताना त्यामुळे एक चांगले टार्गेट उभं करण्याचा प्रयत्न झालाय पुन्हा छेदक कमालीचा फटका 4 धावा देऊन जाईल गांधरे या संघाला कमालीची फलंदाजी भली एका बाजूने विकेट गेल्यात तो आम्ही मात्र त्याच शैलीमध्ये फलंदाजी करणार आणि एक मोठं आव्हान उभं करणार या ठिकाणी हा प्रयत्न जरूर केला जातो ज्या पद्धतीने मात्र 8व्या क्रमांकावरती मयूर आलाय मयूरने मात्र येता क्षणी 2 चौकार मयूरच्या बॅट मधून निघाले धाव जर नजर टाकली 46 धावा झाल्या धाव फलकावती एक चांगली सुरुवात मयूरने मात्र आपल्या टीम साठी केली जाते चौथं षटक मार्गस्थ आहे 3 चेंडूचा खेळ म्हणजेच अजूनही पूर्ण 9 चेंडूचा खेळ या ठिकाणी भाग आहे याच पद्धतीने जर का फलंदाजी झाली तर मात्र एक मोठं टार्गेट धाव फलकावती दिसलं जाईल नक्कीच नक्कीच अजून एक चौकार आपण पाहिला गेलाय चांगला फटका मयूरच्या बॅट मधून चांगली फलंदाजी होताना बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅट मधून येताना पाहिले गेलेत चौथं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा सज्ज होईल तो खेळण्याकरिता मयूर ह्या षटकाचा पुढचा चेंडू ओ हो कमालीचा स्विंगिंग यॉर्कर ह्यामध्ये क्लीन बोल्ड झालाय फलंदाज 7वा गडी बाद झालाय नकुल अजूनही चेंडू जरूर शेष आहेत धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 46 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात 7 विकेट गेलेत नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाईल हो 2 चौकार चांगले मयूरच्या बॅट मधून आले परंतु त्यानंतर मात्र गुड कमबॅक गोलंदाजाकडून देखील पाहिलं गेलं चांगला यॉर्क चेंडू पडला आणि त्या ठिकाणी फलंदाज बाद झालाय 7 गडी बाद 46 धावा गांधरे संघाच्या स्कोर बोर्ड वरती लागल्या गेल्यात पुन्हा एकदा पाहूया गोटगाव संघाचा गोलंदाज भिवंडी तालुक्यातील हा संघ या ठिकाणी मात्र आपण पाहतो बिरसा मुंडा चषक 2025 मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 7वा दिवस या स्पर्धेचा ओपन एक गाव एक च्या रूपानं आजचा हा गट आणि आजची ही स्पर्धा आपण पाहतोय दुसरा सामना आहे खरं तर ह्या मात्र 7व्या दिवसातला ह्यानंतर अजून 2 चांगल्या टीम प्रेक्षकांच्या भेटीला येतील ह्याच मैदानावरती जाऊया पुढचा चेंडू 7 गडी जरूर बाद झालेत 46 या धाव संख्येवरती गोलंदाज पुन्हा एकदा रॅक्टम ओव्हर द विकेट न पुन्हा एकदा चेंडू हवेत गेलाय डीप मध्ये फिल्डर आहे सोपा झेल 8वा गडी बाद देखील चाललाय गांधरे संघाचा 8 फलंदाज इथे मात्र बाद झालेत ऑल आउटचा खतरा या ठिकाणी जरूर आता मात्र निर्माण झालाय नकुल कारण 8 गडी बाद झालेत आणि चौथं षटक पाहूया चेंडू किती शेष आहेत एक चेंडू शिल्लक आहे ह्या चौथ्या षटकातला चला नवीन फलंदाज जायचंय मैदानात नो बॅटर्स आता मात्र मैदानाच्या आतमध्ये अजून तब्बल नकुल विचार केला ना तर 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि अशा वेळेस समोर मात्र 2च विकेट शेष आहेत कारण आतापर्यंत 8 विकेट्स या ठिकाणी बाद झालेत
हे देखील कुठेतरी एक चिंताजनक बात म्हणायला हरकत नाही. ड्रेसिंग रूम मध्ये हलकासा चिंता आपण पाहतोय. गांधरे संघाच्या डगआउट मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल शेवटचा चेंडू टाकण्याकरिता. रॅक्टम ओव्हर द विकेटनं चांगली गोलंदाजी घोताळा का गोलंदाजाकडून आपण पाहतोय. 2 विकेट शेष आहेत. त्यावेळेस हा चेंडू ह्या षटकातला ओव्हर द विकेटनं चांगलं क्षेत्ररक्षण अपील झालंय, परंतु साहा ज्यादा विश्वास कम जिसको कहा जाता है. इथे मात्र डाट चेंडू आलाय. 4थं षटक पूर्ण. धाव संख्या आहे 46. विकेट गेल्यात 8. शेवटचे षटक नकुल शेष आहे, परंतु विकेट खूप गेल्यात. काय सांगशील? प्रेशर जरूर असेल गांधरे संघावरती. या ठिकाणी जे दुसरं षटक हाताळलं घोटगाव या संघाने, ते षटक कुठेतरी मात्र जखमा देईल, कारण की त्या षटकामध्ये 29 धावा तब्बल खर्च केल्या होत्या. बाकी 3 गोलंदाजांनी मात्र या ठिकाणी कमालीची गोलंदाजी केली. परंतु दुसरं षटक फक्त या सामन्याचा हायलाइट ठरलंय असं म्हणायला हरकत नसेल, कारण की 29 धावा त्या षटकामध्ये आल्यात. एकूण धाव संख्या 46. 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहेत. 8 विकेट बाद झालेत. 2 विकेट शिल्लक आहेत. बघूया परंतु 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील चांगला प्रयत्न करावा लागेल. भले 8 विकेट बाद झाले, या 6 चेंडूमध्ये किमान 10+ धावा जरी आल्या तरी मात्र एक चांगलं आव्हान उभं राहिलं जाईल धावफलकावरती. बघूया 6 चेंडूमध्ये प्रयत्न करावा लागेल. एक फलंदाज 10व्या क्रमांकावरती योगेश दिसला जातोय. त्याच्या साथीला आपण बघू शकाल आकाश हा दिसला जातोय. शेवटचं षटक गोलंदाज येईल. यावेळेस अंतिम षटक. पहिला चेंडू हलकीशी अपील बघायला मिळली जाते. या क्षणी मात्र डॉट चेंडू बघायला मिळला जाईल. डॉट चेंडू होतोय देवा या गोलंदाजाला आपण बघू शकतोय मैदानामध्ये. अंतिमचं षटक हाताळण्यासाठी धाव संख्या धावफलकावरती 46. अंतिम षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील मोठ्या फटक्यांचा प्रयत्न करावा लागेल. फलंदाज स्ट्रायकर एंडला दिसला जातोय आकाश. येईल का मोठा फटका? 5 चेंडू त्याच्या समोर असतील. या 5 चेंडू मध्ये सर्वोत्तम खेळी एक सर्वोत्तम इनिंग येईल का? शेवटचे 5 चेंडू गांधरे या संघासाठी. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट हा चेंडू हाताळला जाईल. या क्षणी मात्र कमालीचा ब्रँडेड फटका. बिरसा मुंडा चषक षटकार. यावेळेस मात्र 6 धावा मिळल्या जातील. या चेंडूवरती आवश्यकता होती या फटक्याची आणि तो फटका आलाय सुद्धा. 6 धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. 50 पार करेल, जाऊन पोहोचेल तो म्हणजे तब्बल 52 धावा. जरूर नकुल एक जबरदस्त फटका आपण पाहिलाय. मोक्याच्या क्षणी शेवटच्या क्षणाला शेवटच्या षटकात एक चांगला प्रहार या ठिकाणी केला गेलाय फलंदाजाकडून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस ऑन साइडला चांगला फटका घेत चेंडू मिड ऑनच्या दिशेने चाललाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. थ्रो झालाय जरूर. ओ बॅकअप खराब. नो बॅकअप इज टीम घोटगाव. पाहूया काय घडेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील सफल ठरलेला आपण पाहतोय. 3 धावा इकडे पूर्ण. 3 धावा इथे मात्र 4 धावा माफ करा 4 धावा यावेळेस जोडल्या गेल्यात या चेंडूवरती. तब्बल धाव संख्या आपण पाहूया 56 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डला या ठिकाणी आपण पाहतो. एक मोठं टोटल जरूर गांधरे संघाने या ठिकाणी जोडलं गेलंय. शेवटचं षटक जरूर आहे. एक षटकार आणि त्यानंतर 4 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात. खराब थ्रोच्या कारणानं खराब फिकीच्या कारणानं ह्या आपण 4 धावा पाहिल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर रेक्टम ओव्हर द विकेट. यावेळेस मागे सरकून खेळण्याचा प्रयत्न. एच लागली गेले. विकेटचं पतन देखील होताना आपण पाहिलंय. 9वा गडी बाद झालाय जरूर या ठिकाणी गांधरे संघाचा. जय हनुमान गांधरे संघाचा हा पुढचा बॅटर्स मैदानात जाताना शेवटची जोडी आता मात्र नकुल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, कारण ही जोडी आहे अंतिम जोडी मैदानात.
पाहूया आतापर्यंत 56 धाबा ऑन द बोर्ड, स्कोर बोर्ड आहे. चांगली टोटल आपण पाहतोय. शेवटचं षटक देखील आहे, शेवटची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. चेंडू पाहूया किती शेष आहेत. 2 चेंडूंचा खेळ मात्र शेष आपण पाहतोय. गोलंदाज तैनात शेवटचे 2 चेंडू टाकण्याकरिता. चेंडू क्रमांक 5वा रॅक्टम ओव्हर द विकेटनं मारा करेल. ओ बोल्ड ह्या वेळेस ऑल आउट झाली टीम जय हनुमान गांधरी हा संघ या ठिकाणी ऑल आउट झालाय. तत्पूर्वी धावा मात्र स्कोर बोर्डला चांगल्या धावा आहेत, कारण 56 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. 57 धावेचं लक्ष्य. जरूर हलकासा ब्रेक, कारण टॉस साठी आपण नकुल 2 टीम ज्या आहेत त्या या ठिकाणी कोणत्या 2 टीम आहेत. आल्याची वाडी विरुद्ध गावदेवी तिळसे हे 2 संघ आहेत. मित्रांनो आपले कर्णधार इकडे टॉस साठी पाठवायचे आहेत. आल्याची वाडी विरुद्ध गावदेवी तिळसे हा संघ आहे. वाड्या तालुक्यातील अजून एक चांगला संघ नकुल या ठिकाणी येईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की प्लीज आपण टास्क बॉक्स मध्ये टाच करण्यासाठी संपर्क करायचा आहे. आणि दुसऱ्या बाजूने गांधरे संघाला विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण लावण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. एक चांगली प्रतियोगिता मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 57 धावेचं लक्ष्य जरुरी इथे आहे. जय बजरंग घोडगाव संघासमोर हा टार्गेट आहे. भिवंडीतला हा संघ. तर दुसरा सामना यानंतर तिसरा सामना आहे खरं तर आजच्या दिवसातला, आणि तो एक अतिशय जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटी करिता येईल, कारण वाडा तालुका क्रिकेटचं एक चांगलं नाव आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर एका बाजूने चला फिल्डिंग साठी टीम गेले. 2 टीम कॅप्टन्स जरूर लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. बॅट्समन फलंदाज जायचंय मैदानात. फलंदाजांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर प्रवेश करायचा आहे. जय बजरंग घोडगाव भिवंडी टीम चला जायचं आहे मैदानात. एक चांगली टोटल 57 धावेचं टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय. जय बजरंग गांधरे संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 56 धावा स्कोर बोर्ड वरती लावल्या गेल्या आणि 57 धावेचं टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय. गांधरे संघासमोर भिवंडीतला हा संघ एका बाजूने आहे, तो मात्र जरूर गोडगावचा संघ आहे. आणि त्या गोडगाव संघासमोर चला पुढील मॅचचा टॉस श्री चिंचोबा आल्लेवाडी विरुद्ध गावदेवी तिलसे. गावदेवी तिलसे संघाचा कॅप्टन यायचा आहे. गावदेवी तिलसे संघाचा कर्णधार आपणास विनंती आहे. गावदेवी तिलसे संघ आलाय का टीम कॅप्टन? हा या मित्रांनो टॉस साठी या. इनिंग ऑलरेडी एक पूर्ण झालेली आपण पाहतोय, कारण दुसऱ्या इनिंगला मित्रांनो सुरुवात या ठिकाणी होताना आपण पाहतोय.
तर या मैदानात घोडगाव संघ एक एक्स्ट्रा प्लेअर जरूर नावं सांगण्याकरिता यायचं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 57 धावेचं लक्ष्य आहे समोर, मात्र 30 चेंडू. जरूर 5 ओव्हरचा सामना आहे 30 चेंडूंमध्ये. इथे मात्र 57 धावेचं टार्गेट आहे. गुड लक दोन्ही टीम साठी, हार्दिक शुभेच्छा. डावखोरा बॅटर्स जरूर मैदानात ह्यावेळेस जय बजरंग घोडगाव भिवंडी ह्या संघाचा हा प्रारंभिक ओपनर ऑन स्ट्राईकला यावेळेस तो सज्ज होताना आपण पाहतोय. चौथ्या पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. मध्यम गती गोलंदाज म्हणायला हरकत नाही. उंच पुरासा हा गोलंदाज. पाहूया उजव्या क्या डावा त्यानं गोलंदाजी करेल हे देखील पाहणं खूप आवश्यक आहे. कारण बॅटर जर पाहिला तर डावखुरा फलंदाज म्हणून ऑन स्ट्राईकला यावेळेस तो सज्ज होताना आपण पाहतोय. गोलंदाज देखील रेडी झालाय आपल्या गोलंदाजी मार्क वरती. 57 धावा डिफेंड करण्याकरिता जय हनुमान गांधरे संघ. पहिला चेंडू. गुड शॉट और डांसिंग डाउन द ट्रैक इज द ब्यूटीफुल टाइमिंग. क्या बात है, कमालीचा फटका. स्टेप आउट करून चेंडू पिच पर्यंत पोहोचला गेलाय आणि काही जबरदस्त फटका आपण इनसाइड आउटचा पाहिला. 4 धावे करिता चौकार. एक चांगला फटका यावेळेस मिड आर्मच्या डोक्यावरून. चांगली सुरुवात घोडगाव संघाकडून होताना भिवंडी तालुक्याचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. जरूर पुढचा चेंडू सामना करण्यासाठी सज्ज. फुल टच कॅमेलेस देखील उडवलाय चेंडूला. ऑन साइडला षटकार घडवलाय. ओ हो हो, कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग हा संघ घोडगावचा आहे, भिवंडीतला आहे. जबरदस्त बॅटिंग करताना 57 धावेचा पाठलाग करत असताना षटकार. गावदेवी तिलसे संघाला अजून एक पुकार आहे. मित्रांनो टॉस साठी आपला कर्णधार पाठवायचा आहे. यंदा पॅनलाइज देखील केले जाईल कारण ही स्पर्धा शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. हा मात्र तिलसे संघाला सक्त सूचना आहेत कारण आपला कर्णधार टॉस साठी पाठवायचा आहे. 10 धावा झाल्या 2 चेंडूला. पुढचा चेंडू घ्या षटकातला. यावेळेस गुड कमबॅक. चांगला चेंडू परंतु धावेसाठी दोन्ही फलंदाज जरूर या ठिकाणी तयारी दाखवताना धाव देखील पूर्ण होताना पाहिली गेले. स्कोर बोर्ड 1 ने पुढे सरकेल 11 या धाव संख्येवरती. नकुल 3च चेंडू टाकून झालेत. काय सांगशील ज्या प्रकारे या ठिकाणी घोडगाव संघाने स्टार्ट दिलाय. एक व्हेरी गुड स्टार्ट म्हणायला हरकत नाही. बिग स्टार्ट बाय टीम घोडगाव. नक्कीच लाडक सर, ज्या पद्धतीने सुरुवात केली जाते पहिले 3 चेंडूवरती 11 धावा जमवल्यात. एक आक्रमक सुरुवात म्हणायला हरकत नसेल. ज्या पद्धतीने अटॅक केलाय फलंदाजाने कौतुक करावं लागेल ते सागर या फलंदाजाचं. ज्या पद्धतीने अटॅक केला जातोय बघा त्याला साथ कशा पद्धतीने भुवन कडून लाभली जाईल. भुवनने अफलातून गोलंदाजी केली. या क्षणी हा चेंडू थोडासा मात्र बाहेर चेंडू ऑफ स्टंपच्या त्यामुळे वाईडचा इशारा केला जाईल. अवांतर धाव या क्षणी मिळली जाते. धाव संख्या आपण बघू शकाल तुमचेच 12 धावा धावफलकावरती झाल्यात. या क्षणी मात्र समोरच्या टीमने धावा केल्या त्या 56-57 धाव्यांचा पाठलाग जय बजरंग घोडगाव हा संघ सध्या तरी करताना दिसला जातोय. बघूया हा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र या चेंडूवरती एका धावेचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव या चेंडूवरती बायच्या रूपाने प्राप्त होईल फलंदाजांना. 57 धावांचा पाठलाग केला जातोय. या क्षणी सुरुवात मात्र कमालीची. ज्या पद्धतीने समोरचा संघ ऑल आउट झालाय तशा मात्र चुका न करण्याचा सध्या तरी निर्धार दिसला जातोय. त्या पद्धतीने फलंदाजी केली जाते. धावसंख्या आपण बघू शकतो धावफलकावरती विजयास 13 धावा. अद्याप 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 13. एक चांगली सुरुवात म्हणायला हरकत नसेल. 5वा चेंडू यावेळेस या षटकाचा. या क्षणी पुन्हा एकदा वेगाने बॅट तर भिरकावली होती. धाव मात्र कुठली नसेल या चेंडूवरती. एक चांगले क्रिकेट आजच्या दिवशी प्रेक्षकांना मात्र बघायला मिळले जाते. प्रेक्षक वर्ग सुद्धा आतुरतेने आजच्या दिवसाची वाट नक्कीच बघून होता कारण की चांगल्या संघाचा सहभाग आजच्या पूर्ण दिवसामध्ये दिसला जाईल. क्वालिटी क्रिकेट मैदानामध्ये दिसलं जाईल. खऱ्या अर्थानं मैत्री ग्रुपला सलाम असेल कारण की यावेळेस मात्र एका मोठ्या स्पर्धेचं
आयोजन नियोजन केलं गेलं आणि आपल्या तालुक्यामधील नवीन प्लेयर्सना किंवा नवीन प्रेक्षकांना सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी बाहेरील संघाचं एक चांगलं क्रिकेट बघण्याची संधी मात्र मैत्री ग्रुपने आपल्या तालुक्यामध्ये दिली. बिरसा मुंडा चषकाच्या रूपाने या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आणि सध्या तरी स्पर्धा मात्र चांगल्या रीतीने 7व्या दिवसापर्यंत आपण आलोय. धावसंख्या एका षटकाच्या अखेरीस लागली जाते ती म्हणजेच 14 धावा या ठिकाणी झाल्यात. यास नकुल 14 धावा स्कोर बोर्डला चांगलं स्टार्ट दिलं गेलंय घोटगाव ह्या संघाकडून. परंतु पाहूया दुसऱ्या बाजूने जय हनुमान गांधरे संघाची गोलंदाज संघासाठी कमबॅक करवतील का हा प्रश्न जरूर विचारला जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण गांधरे संघाला देखील कमी टिकून चालणार नाही. गोलंदाजी अटॅक चांगला आहे या संघाकडे. पाहूया वापसी करतील का. 14 धावा जरूर पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गेलात, परंतु दुसरे षटक निर्णायक ठरेल की काय हे देखील पाहणं आवश्यक आहे. पॉवर प्लेचं दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये जरूर थोडीशी मंत्रणा मैदानाच्या आतमध्ये होताना आपण टीम गांधरे ह्या संघाकडून पाहतोय. हलकासा विचार विवश जिसको कहा जा सकता है आणि तीच ह्या ठिकाणी चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस विचार विवश केला गेलाय आणि मात्र सलाह मशवरा घेऊन गोलंदाजापासून टीम कॅप्टन दूर चाललेत. परंतु या ठिकाणी गोलंदाज पाहूया मयूर नावाचा गोलंदाज इथे मात्र आपल्या गोलंदाजी मार्कवर गांधरे संघाकडून दुसरे षटक हाताळण्याकरिता तो आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आपण पाहतोय. परंतु डेंजर मॅन ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. ज्या खेळाडूने पहिल्या 2 चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले होते, एक चौकार एक षटकार ठोकला होता आणि भिवंडीचे क्रिकेट थोडस या ठिकाणी दाखवलं गेलं होतं. पुन्हा एकदा तो सज्ज होईल. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना आपल्या गोलंदाजी मार्कवरती जाऊया पुन्हा एकदा. फुलटा चेंडू घ्यावेलेस बीट केलंय सर्कलला. लॉंग ऑफ रिझन मधल्या फिल्डरला बीट कडून चेंडू चाललाय बोर्डी लाईनच्या बाहेर. 4 धावे करिता चौकार. आपण नकुल वर्णन केलं होतं की हा खेळाडू डेंजर आहे. ज्या पद्धतीने त्याचा स्टान्स आहे, फुटवर्क आहे आणि खेळण्याची शैली आहे, कमालीची शैली आपण पाहतोय. थोडस भिवंडी क्रिकेटचं ऍक्शन दाखवताना मैदानाच्या आतमध्ये जरूर धावा आता मात्र धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या स्कोर बोर्डला. 18 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. पुढे एकदा गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. यावेळेस देखील पहा काय नजारा आहे. सुंदर फटका षटकाराकरिता चेंडू पाठवून दिलाय लॉंग ऑन बोर्डी लाईनच्या बाहेर. घोडगावचा संघ जय बजरंग ह्या नावाचा संघ भिवंडी तालुक्यातला संघ मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त क्रिकेट खेळताना पहिली जोडी आणि पहिला खेळाडू ऑन स्ट्राईक वरती डेंजर मॅन म्हणून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना क्या बात आहे. विक्रमगड नगरीमध्ये दादडी गावामध्ये अशोक पटेल मैदानावरती हा खेळ चाललाय. भिवंडी तालुक्यातल्या खेळाडूचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुन्हा उडवलाय. यावेळेस देखील षटकारासाठी चेंडू मिड ऑन च्या वरून चाललाय. 6 धावा अजून एक षटकार. धावसंख्या नकुल पाहूया 30 क्या धाव संख्येवरती. हो क्या बात है. ये नजारे तो दर्शकों को लुभाते हैं. ये नजारे खेल प्रेमियों के दिलों पर एक तरीके से प्रभाव डालते हैं. वही नजारे इस बीच मैदान के अंदर दिखाई दे रहे हैं. जबरदस्त बैटिंग जरूर आपण पाहतोय. घोटगाव संघाचा प्रारंभिक ओपनर ज्याचं नाव आहे सागर नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गजब बॅटिंग करताना दुसऱ्या बाजूने पाहतोय गांधरे संघ वापसी करेल का हा प्रश्न अजून मैदानात आहे. ह्या खेळाडूला मैदानातून बाहेर करेल का हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये आहे. नेक्स्ट बॉल षटकाचा पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा घ्यावेळेस देखील पुल केलाय चेंडूला. चेंडू दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेसाठी षटकार. ओ माय गॉड. मैदानात षटकार आणि चौकारांची आतिषबाजी म्हणायला हरकत नाही. कारण ह्यावेळेस मात्र भिवंडीचे क्रिकेट इन ऍक्शन आहे. ओ माय गॉड. मैत्री चषक मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये. कारण पहिलं सुद्धा आपण नकुल चर्चा केली गेली होती की ऑल इंडिया मध्ये भिवंडी क्रिकेटचं चांगलं नाव आहे आणि त्याचाच एक नमुना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढचा चेंडू घ्या षटकातला पुन्हा एकदा.
यावेळेस चांगला चेंडू, गुड कमबॅक गोलंदाजाकडून देखील चांगला प्रश्न विचारला गेलाय. स्कोर बोर्डची संख्या आपण चेक करूया. टोटल स्कोर बोर्डची संख्या 36 ह्या आकड्यावरती आले. जरूर 57 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे 36 धावा झाल्यात म्हणजे 21 धावेची आवश्यकता अजूनही शिल्लक आहे. पुढच्या चेंडू ह्या षटकातला पुन्हा एकदा आउट ऑफ द स्टंपचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा प्राप्त झालाय. इथे एक धाव घेईल. तब्बल स्कोर बोर्डची संख्या 37 च्या आकड्यावरती येताना आपण पाहतोय. हलकासा चेंडू जर पाहिला ना क्रीजच्या बाहेर जाताना आउट ऑफ द स्टंपचा चेंडू होता. फलंदाज सागरने मात्र चांगल्या रीतीने चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला. तो चेंडू खूप बाहेर असल्या कारणाने पंचांनी वाईट घोषित केलाय. स्कोर बोर्ड 37 च्या धाव संख्येवरती आहे. 20 धावीची गरज आहे. पुढे एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर चेंडू फेकण्याकरिता गेलाय सज्ज. जरूर सागरचं कौतुक आहे ज्या पद्धतीने त्याने या ठिकाणी जे प्रेक्षक आहेत त्यांचं मनोरंजन केलंय. युट्यूब वरती जे प्रेक्षक लाईव्ह मॅच पाहत आहेत त्यांचं देखील मनोरंजन केलंय. ह्या वेळेस आखूड टप्प्याचा एक बाउन्सर, गुड बॉल, सागरला बाद केलंय. पहिला गडी इथे बाद झालाय सागरच्या रूपानं. पटकी हुई गेंद जिसे कहा जाता है. सागर थोडासा नाखुश असेल कारण सामना संपूर्ण आला असता तर अजून त्याच्यासाठी चांगलं ठरलं असतं. हरकत नाही, चांगली बॅटिंग झाली सागर कडून आणि स्कोर बोर्ड 37 आहे. 20 धावेची गरज अजूनही शेष आहे. परंतु जरूर 2च ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. म्हणजे जर विचार केला ना तर अजूनही जवळजवळ बरेच चेंडू घेणं बाकी आहे. टॉस झालेला आहे, टॉस केलेला आहे पुढील मॅचचा. हा ओके. तर पुन्हा एकदा नो बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होताना कारण आवश्यकता आहे 20 धावेची. 18 चेंडू आणि 20 धावा. इथून गांधरे संघ कमबॅक करेल की काय हा प्रश्न आहे. तर दुसऱ्या बाजूने गोडगावचा संघ जरूर चांगल्या दिशेला वाटचाल करत असताना त्यांना 20 धावा इथून काढायची आहेत. येणारे कमीत कमी चेंडू पाहिले तर 18 चेंडू वरती 20 धावेची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज जरूर मैदानात दाखल झालाय. षटक क्रमांक 3 गांधरी संघाकडून हे 3रं षटक घेऊन येताना गोलंदाजाला आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. निर्णायक षटक असेल, वापसी होईल की नाही हा प्रश्न आहे. राऊंड द विकेटनं की ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करेल गोलंदाज. पाहूया पुढचा चेंडू ह्या षटकातला. यावेळेस वेगवान चेंडू, 30 तर्रार चेंडू. पहिला चेंडू डॉट आलाय. 17 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. 17 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता आहे. टोटल हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 चांगले संघ, एक वाडा तालुक्यातला संघ, दुसरा भिवंडी तालुक्यातला संघ, असे 2 चांगले संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. डावकुरा गोलंदाज. पुढचा चेंडू यॉर्क लेंथ. यावेळेस देखील चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू होता. ब्लॉक हॉलचा चेंडू, एज लागली जाते. यावेळेस एक धाव इथे मात्र कंप्लीट पूर्ण होताना आपण पाहतोय. इकडे बाईकचा आरसा आहे तो मित्रांनो फिरवायचा आहे विकेटच्या पाठीमागे. अजूनही 16 चेंडू आणि 19 धावेची गरज. पुन्हा एकदा लेफ्ट हँडर बॅटर ऑन क्रीज वरती येताना घोटगाव संघाचा हा खेळाडू आपण पाहतोय. जय बजरंग घोटगाव भिवंडीतला हा संघ. त्यांना मात्र इथून पुढे जर पाहिलं ना
तर जरूर 19 धावेची आवश्यकता आहे. 16 चेंडू. सरळ बॅटनं चांगला फटका घ्यावेले चेंडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने जाताना चांगलं क्षेत्ररक्षण देखील होताना आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिजनला इथे एक धाव कंप्लीट होईल. अजूनही जर पाहिलं ना तर 15 चेंडू आणि जरूर 18 धाब्यांची गरज. हा सामना गांधरी संघ रोखेल की काय, हा स्कोर बोर्ड गांधरी संघ रोखेल की काय, त्यांचे गोलंदाज इथून धावा वाचवतील की नाही हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये आहे. पाहूया पुढचा चेंडू ह्या षटकातला हवेत. यावेळेस पाहूया टायमिंग गजब आहे. षटकार शॉर्ट ऑन पुल, क्या बात है, गजब टायमिंग, गजब षटकार. पुन्हा एकदा 6 धावा षटकार आलाय. पुन्हा एकदा कमालीचा फटका. कारण इथून आता मात्र धावा जर पाहिल्या ना तर उरतील त्या केवळ आणि केवळ 12 धावांचं लक्ष कायम आहे. 12 धावांची आवश्यकता. अजूनही चेंडू पाहिले ना 14 चेंडू शेष आहेत आणि धावा इथून पाहिजेत त्या फक्त आणि फक्त 12 धावेची आवश्यकता. क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंगचा नजारा पेश केला गेलाय. पुढचा चेंडू फुलटॉस गॅपला चेंडू पुन्हा एकदा जाताना आपण पाहतोय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रयत्न तिसऱ्या धावेचा. 3 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. आता मात्र इथून पुढे फक्त आणि फक्त धावेंची गरज जर पाहिली ना तर ती 9 धावेंची गरज आहे. 9 धावेंची आवश्यकता आहे. जरूर षटक क्रमांक जर पाहिलं तर मार्गस्थ असणारं षटक आहे. तिसरं हे षटक शेवटचं चेंडू ह्या तिसऱ्या षटकाचा शेष आपण पाहतोय. 9 धावेची आवश्यकता आहे. गोठगाव संघ जबरदस्त खेळ आणि जबरदस्त प्रदर्शन ह्या विक्रमगड नगरीमध्ये ह्या संघाकडून होताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू ह्या वेळेस पाहूया डॉट चेंडू आलाय. पहिलं ह्या ठिकाणी षटक मात्र संपलं गेलंय. अखेरकार तिसरं 3 नंबरचा खेळ कंप्लीट झालाय आणि पुढे धावेंची गरज आहे. ती अजून जर पाहिली 9 धावेंची आवश्यकता आहे. 12 चेंडूंचा खेळ ह्या ठिकाणी शेष आहे. चला पुढचा गोलंदाज कोण येईल हे पाहणं आवश्यक आहे. नकुल सामना जर पाहिला तर 1 साइडेड होईल की काय. ज्या टीम आहेत पुढच्या 2 टीम त्यांना विनंती आहे की आपण इकडे येऊन थांबायचं आहे. गावदेवी तिळशी आणि श्री जिंजोबा आल्लेवाडी जरूर हे 2 संघ आहेत. दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण प्लीज मात्र इकडे खेळाडू कक्षाकडे येऊन थांबायचं आहे. ही त्यांच्यासाठी सूचना आहे. धावेंची गरज आहे ती मात्र केवळ 9 धावेंची आवश्यकता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज. 12 चेंडू आणि 9 धावा. सामन्याला कलाटणी देईल का हा गोलंदाज. पाहूया गोलंदाजी मार्क वरती. धावा खूप कमी आहेत परंतु क्रिकेट का अनिश्चितताओं का खेळ म्हणायला हरकत नाही. ह्याच मैदानावरती एका षटकामध्ये 4 धावा देखील डिफेंड झाल्यात. नकुल एका षटकामध्ये फायनलच्या मॅच मध्ये ग्रुपच्या 6 बॉलला 6 धावा देखील डिफेंड झाल्यात. ह्याच ग्राउंड वरती हे देखील विसरून चालणार नाही. सबादे संघाला 6 धावेची गरज होती. 6 चेंडूत त्या मात्र रोखल्या गेल्या होत्या धावा आणि तो संघ होता मलवाडा संघ होता आणि त्यानंतर सावरोली संघाबरोबर देखील धावा सजन संघाने वाचवल्या होत्या. 4 धावा एका षटकात. यावेळेस तसं काही घडेल का. नाही घडणार कारण इथे आलाय षटकार नकुल. आता मात्र 3 धावेची गरज. 3च धावेची गरज आहे. षटकार आलाय. चांगला फटका. गोठगावचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना भिवंडीचे क्रिकेट नकुल आहे. टेनिस बॉल क्रिकेटचं नाव जर पाहिलं ना तर भिवंडीतलं एक चांगलं नाव आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या दुनियेत संपूर्ण भारतामध्ये चांगले खेळाडू ह्या भिवंडी क्रिकेटने दिलेत. जरूर पुन्हा एकदा जाऊया मैदानात. 3 धावेची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. चांगला फटका देखील आहे. 1 धावाली 2 धावेची आवश्यकता आहे. पाहूया
2 धावेची आवश्यकता आहे. जरूर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. डावखुरा बॅटर घोटगाव संघाचा ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय. धावा काढायची आता केवळ आणि केवळ 2. बरेच चेंडू शेष आहेत. पुन्हा एकदा यावेळेस देखील डॉट आलाय चेंडू. सरळ बॅटने खेळण्याचा इरादा. हा सामना वन साइडेड एक तर्फा सामना आपण पाहतोय. 2 धावेची आवश्यकता आहे जरूर मॅच जिंकण्याकरिता. पुन्हा एकदा ह्या षटकातला पुढचा चेंडू. लगातार दुसरा चेंडू देखील डॉट आहे. नकुल करिश्माई गोलंदाजी होईल का? कारण चेंडू किती टाकून झाले त्या षटकातले 4-2 चेंडू शेष आहेत. 8 चेंडू आणि 2 धावा असं समीकरण आहे. पुढचा चेंडू पुन्हा चेक द्या ह्या षटकातला. लगातार जरूर 2 डॉट चेंडू आले. 8 चेंडू डॉट काढावे लागतील गांधरे संघाला सामना जर विन करायचा असेल तर. मात्र मुश्किल गेले की नामुमकिन नहीं माना जा सकता. वाईड बॉल. सामना टाई जरूर झालाय कारण या वेळेस सामना लेवल होताना पाहतोय. रूल्स आहे या स्पर्धेतला. सामना जर लेवल झाला टाई झाला तर सुपर ओव्हरचा रूल्स ह्या स्पर्धेचा आहे. म्हणजेच शेवटचा धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. एका धावेची गरज आहे. चांगली गोलंदाजी होताना ह्या षटकामध्ये प्रभावशाली गोलंदाजी गांधरी संघाकडून होताना आपण बघतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्क वरती राऊंड द विकेट न. ह्या वेळेस गुड कव्हर ड्राइव्ह. एक्सलेंट फटका आहे आणि ती मात्र विनिंग स्ट्रोक आहे. आखिरकार हा सामना जय बजरंग ह्या संघानं घोटगाव भिवंडीतल्या ह्या संघानं विजयता केलाय. आपल्या संघाला सामना जिंकलाय. विनर टीमचं अभिनंदन. हारलेल्या संघाचं देखील आमच्या वाडा तालुक्यातील गांधरी संघाचं देखील त्यांना जाता जाता गोड गोड कौतुक आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नकुल काय सांगशील? आता मात्र बिग फाईट कारण पुन्हा एकदा 2 मोठ्या टीम आमने सामने. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषकच्या ह्या स्पर्धेत 2 चांगले संघ पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतील. काय सांगशील नकुल? नक्कीच लढत सर. ज्या पद्धतीने मागील सामना सुद्धा झालाय 2 चांगले संघ बघायला मिळले होते. बाजी मारली ते घोटगाव या टीमने. यानंतर पुण्याचे एक कमालीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तिसरा सामना आजच्या दिवसाचा बघायला मिळला जाईल. एका बाजूने गावदेव तेळशी या संघाला आपण बघू शकाल तर दुसऱ्या बाजूने आपण टीम बघू शकाल म्हणजेच आळेवाडी हा संघ बघायला मिळला जाईल. या क्षणी एक चांगली बॅटल मैदानामध्ये रंगलं जाईल. तिसरा सामना आजच्या दिवसाचा.